हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे बेल्जियममध्ये दुसरा दिवस आणि आता वाजले आहेत सकाळचे 8. तुम्ही बघू शकता 8 वाजले तरी पण खूप अंधार आहे, अजून प्रॉपर उजेड झालेलं नाही आहे. इथे जनरली समरमध्ये खूप वेळपर्यंत दिवस असतो, रात्री 9-10 वाजेपर्यंत उजेड असतं आणि हे उलट होतं विंटर्समध्ये खूप लेट त्यांचा उजेड चालू होतो. तर आता माहीत नाही, कदाचित थोडंसं 9-10 वाजतापासून थोडं उजेड व्हायला चालू आहे, पाऊस पडतोय. आणि आता मी निघालो आहे ॲम्स्टरडॅमला. ॲम्स्टरडॅम इकडनं तरी अंदाजे 250 किलोमीटरच्या आसपास आहे आणि इथून बस जाते, फ्लेक्सी बस, जी ऑलमोस्ट 3.5-4 तास घेते पोचायला तिथे. तर बस बुक केली आहे. माझा एक फ्रेंड राहतो तिथे, ॲम्स्टरडॅमच्या जवळच हेग म्हणून एक जागा आहे, तिथे राहतो. तर हेग आणि ॲम्स्टरडॅममध्ये 1 तासाचा डिफरन्स आहे. तर बघू, तो भेटायला येईल किंवा मी त्याला भेटायला जाईन, असं काहीतरी करेन. आणि खूप जुना मित्र आहे माझा. आम्ही एकत्र कॉग्निझंटमध्ये होतो, झाले त्याला 10 वर्ष, पण सतत टचमध्ये होतो आम्ही. कॉल वगैरे आमचे व्हायचे मुंबईत, पुण्यात असताना. तर त्याला भेटणार आहोत. तो पण आता गेली 2-2.5 वर्ष झाले इथेच आहे. तो पण जॉबसाठी आला होता कंपनीत थ्रू त्याच्या. तर जाऊया आता, ब्रेकफास्ट करूया आणि ब्रेकफास्टमध्ये काय काय मेनू असणार आहे मी दाखवतो तुम्हाला. निघालो आहे ब्रेकफास्टला आणि छत्री त्यांचीच वापरतो मी. त्यांची म्हणजे त्यांना 2 युरोज दिलेत मी 2 दिवसासाठी, 48 आवर्ससाठी. कारण परत एक्सटेंड करता येतं, परत 2 दिवसासाठी अजून 2 युरोज दिले. पण लागते छत्री, पाऊस आहे. आलो रेस्टॉरंट पण खूप मस्त आहे, ॲम्बियन्स छान आहे. आणि मी ब्रेकफास्ट घेतलं आहे, मी घेतलं आहे बीन्स. हे आहेत बीन्स. ॲक्च्युली मी जेव्हा UKला होतो तेव्हा मी जास्त खायचो. दिस इज गुड. हे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सॉसेजेस आहेत. हे ना बेल्जियममध्ये ना, आय थिंक बेल्जियम इज फेमस फॉर चीज. एव्हरीवन नोज दॅट. व्हरायटी ऑफ चीज होते तिथे, पण हे मला व्हेज चीज, कारण चीजमध्ये पण तुम्ही जर घेत असाल तर नक्की बघा की त्याच्यात व्हेज लिहिलेलं आहे. बिकॉज समटाईम्स दे यूज ॲनिमल फॅट्स, ॲनिमल ऑइल्स इन दॅट, राईट. पण मी हे व्हेज होतं म्हणून मी हे घेतलं. हे स्क्रॅम्बल्ड एग आहे. बन एक छोटासा घेतला आहे, जस्ट टू हॅव इट. चिकन सॉसेजेस. आणि दिस इज अगेन समथिंग ऑफ एग, पण त्याचं नाव मला कळालं नाही, कारण ते त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये लिहिलेलं होतं. बीन्स छान आहेत. हे पण मस्त आहे. जे मधलं नसतं त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये लिहिलं होतं. बेसिकली ते पण स्क्रॅम्बल्ड एग सारखंच आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी व्हेजीस टाकले. रेस्टॉरंट आहे ब्रेकफास्ट. इथे खूप बन्स लावलेले, टाईप्स ऑफ बन्स आहेत. कॉफी मशीन. इथे पण काही बन्स आहेत, व्हरायटीज ऑफ बन्स, बिग, स्मॉल, आय डोंट नो, टाईप्स असतात वेगवेगळे. स्क्रॅम्बल्ड एग, चेरी टोमॅटोज, सॉसेजेस, एग्स. दे हॅव व्हरायटी ऑफ ज्युसेस. हे इन्फ्युज वॉटर टाईप आहे सगळं. फ्रूट सेक्शन. दिस इज आय थिंक योगर्ट. या फ्रूट योगर्ट आहे, ज्यांना पाहिजे त्यांना. बेकन्स आहे, बीफ आहे. हे चीज म्हणत होतो, व्हरायटी ऑफ चीज आहेत. हे ज्यांना फक्त घास फूस पे जिंदा रहना वो रह सकते हैं. चलो, आपली बस आहे, लेट होतो आहे. निघूया आपण ॲम्स्टरडॅमला. मी निघालो आहे बस स्टेशनला. मस्त मॉर्निंग आहे, प्लीजंट मॉर्निंग. अजून प्रॉपर उजेड आलेला नाही आहे अजून पण. आणि आता वाजले आहेत 8:30. ही पूर्ण लेन आहे इथे. ही एक लेन आहे, आय डोंट नो. सगळं खाली खाली आहे ना. आपल्या इथे किती 8-8-9 वाजता रहदारी चालू होते, पण तसंही त्यांची पॉप्युलेशन कमी आहे म्हणा. आणि खूप कमी लोक आहेत. पाऊस आहे, येस. छत्री मी घेतलेली आहे हॉटेलचीच 2 दिवसासाठी. आणि मी वॉक करत चाललो आहे. बेसिकली माझं जे बस स्टेशन जे आहे ते 1 किलोमीटरवर आहे. बट देन 1 किलोमीटरसाठी मी ओला उबेर केलं, त्याचे 15-20 युरोज दाखवतात. तर आय डोंट थिंक सो दॅट इज वर्थ तिकडचे. पण मग प्रिफर केलं की ठीक आहे, मॉर्निंग आहे, यू कॅन वॉक अँड स्टील आय एम हॅव्हिंग टाईम. मला 1 तास आहे बस सुटायला. 9:30ची बस आहे आणि 8:40 झाले, तर 1 तास आहे. आणि डिस्टन्स दाखवते ओनली 15 मिनिट्सचा. म्हटलं चला वॉक करत जाऊ. वॉक करता करता असे
लेन्स बघायला मिळतील तर अजून उत्तम. अशा गोष्टी है ना, मस्त आहे. इथे ना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की लोक बायसिकल्स खूप प्रिफर करतात. हे वॉक तर करतातच, जवळ असेल किंवा असं एक साधारणतः अर्धा किलोमीटर वगैरे असेल तर वॉक प्रिफर करतात, पण बायसिकल्स खूप आहे. इकडे बायसिकल स्टँड आहे, तर बायसिकल्स खूप प्रिफर करतात आणि चांगलं आहे. सगळेच लोक फिटनेस फ्रीक आहे तिथे. वाव, हा एक रस्ता आहे. रस्ता काय बेसिकली एक छोटासा ब्रिज आहे. हा हा हा, मस्त सिनरी. खालून मस्त पाणी आहे नॅचरल, त्यांनी मस्त फुलांचं केलेलं आहे. असं म्हटलं ना बायसिकल्स खूप प्रिफर करतात तेव्हा. आणि बाजूने एक रोड जातो वॉकला वगैरे, ज्यांना डॉगसाठी किंवा नॉर्मल रनिंग वगैरे करतात ना ते तिथे प्रिफर करतात. हा ग्रेट, नाईस व्ह्यू. नाही बघा, ही लेन जी आहे ना, जी ग्रे कलरची आहे ती चालण्यासाठी, आणि जी रेड कलरची आहे ना ती सायकल्स आणि बाईकसाठी. तर ते इथे येत नाहीत आणि चालणारे लोक तिथे जात नाहीत. म्हणजे कितीही ट्रॅफिक असेल किंवा कितीही गर्दी असेल तरी ते लोक इथे येत नाहीत. फॉलो द रूल्स. समोर आय डोंट नो, सम काइंड ऑफ चर्च असं वाटतंय मला, माहीत नाही मला काय. छान आहे. बस स्टेशनवर पोचलोय मी. बसची वेट करतोय. 9:25ची बस आहे. आता वाजले आहेत 9. आणि स्कूल, एक स्कूल आहे तिथे. बस आली आहे आपली पाठची, ॲम्स्टरडॅमची. ब्रुजेस, रँड, डॅनिसन, डेनहॅगला मला जायचं आहे आणि ॲम्स्टरडॅम इज द लास्ट. आता बसमध्ये बसलो आहे. माझी सीट आहे 11C. बाहेर आत्ता थोडं उजेड व्हायला चालू झालं आहे. डिस्टन्स आहे ब्रूज टू ॲम्स्टरडॅम अराउंड 4.5 hours. 9:25ची बस आहे. 9:20 झाले, 5 मिनटात बस सुटेल. टायमिंगवर आहे. होपफुली 1:15 मी पोचायला पाहिजे ॲम्स्टरडॅममध्ये. आणि येताना जे काय सीन्स दिसतील ते मी नक्की शूट करायचा प्रयत्न करेन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्यांच्याकडे काय आहे ना, लँड खूप आहे आणि पॉप्युलेशन कमी, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाचे असे इंडिपेंडेंट हाऊसेसच आहेत. तुम्हाला असे बिल्डिंग्स वगैरे फार क्वचित दिसतील. जे हॉस्टेल्स वगैरे असतील त्यांच्यासाठीच त्या आहे बिल्डिंग्स वगैरे. बट प्रत्येक इंडिपेंडेंट जे आहेत लोक, त्यांचे स्वतःचे पर्सनल घरच आहेत आणि एवढी जागा खाली आहे त्यांच्याकडे. आता आलो आहोत गेंटमध्ये. गेंट हे ब्रूजपासून एक 2-2.5 तासाचं डिस्टन्स आहे. ही पण बघण्यासारखी सिटी आहे. माझा प्लॅन होता, पण मी जास्त दिवस इथे नाही आहे, त्यामुळे आय डोंट नो वेदर मला ऑप्शन मिळेल परत गेंटला यायचं की नाही. पण मस्त सिटी आहे, बघण्यासारखी. दिस इज अ फर्स्ट स्टॉप आणि आय थिंक इथून डायरेक्ट मग ॲम्स्टरडॅम डेस्टिनेशन असेल. हे आमचे बसचे ड्रायव्हर्स आहेत. टोल नाका आहे त्यांचा.
ॲम्स्टरडॅमला पोचायला अजून 1 तास लागेल. 80 किलोमीटर्स आहे अजून डिस्टन्स. आता वाजले आहेत 12 आणि सकाळी 9:30ला निघालो होतो. 2.5 तास ट्रॅव्हल झालं आहे. पण रोड्स खूप चांगले आहेत आणि ट्रॅफिक नाही आहे. स्पीड लिमिट छान आहे यांचं. आय थिंक मे बी अनदर 40 मिनिट्स और एक तासात पोचून जाईल. बसमध्ये अवेलेबल आहेत या गोष्टी. तर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर 1.5 युरोला आहे. नंतर स्प्राईट, कोक आणि ऑरेंज ज्यूस वगैरे 2 युरोला आहेत. हे स्निकर्स वगैरे होते आधी, ते अवेलेबल होते पण आता नाही आहेत, कॅन्सल केले त्यांनी. चॉकलेट्स होते 1 युरोला. सगळे खाली उतरत होते. मी विचारलं का उतरत आहे. असं कळालं की आता 12:30 झाले की बस इथून 1 वाजता सुटतात. अजून अर्धा तास आहे. लोक बसूनच आहेत. मला वाटलं सुटेल एक 5-10 मिनटात, पण 1 वाजता सुटणार आहे. वेळ आहे अजून अर्धा. असं म्हटलं काहीतरी शॉपवर जाऊया. हे त्यांचं बस स्टेशन आहे, मी दाखवतो. खूप मोठं बस स्टेशन आहे. एडनहॅकचं बस स्टेशन आहे. त्या ट्रॅम्स आहेत, त्या रेडवाल्या आहेत ना, त्या ट्रॅम्स आहेत. आणि हे आहे बस स्टेशन. हे ट्रॅम स्टेशन आहे डॅनेक्सचं. इथे तेच बघतो, इथे जवळपास शॉप नाही आहे, कुठे जाऊ शकत नाही. इनफॅक्ट काही असं टक शॉप वगैरे असतं किंवा ते मशीन, वेंडिंग मशीन असं ते पण चाललं असतं, पण ते पण नाही. हे आहे ना, मला माहीत नव्हतं का. नंतर मला कळालं की हे वॉशरूम आहे बसमध्ये. नाईस. म्हणजे आपल्यासाठी ऑप्शन आहे. टॉयलेट पेपर आहे. छोटंच आहे पण लुक्स गुड. आय मीन एमर्जन्सीसाठी कोणाला हवं असेल तर मला जस्ट दाखवायचं होतं म्हणून मी आतमध्ये आलो. शोसाठी आहे, लाईट आहे. छोटीशी जागा म्हणजे, पण एक माणूस उभा राहील इतकी जागा आहे फक्त. पण नॉट बॅड. गुड. फायनली आलो आहे ॲम्स्टरडॅममध्ये. आणि ॲम्स्टरडॅम स्लॉटरडिक इथे माझी बस थांबली होती. आता तिथून मला जायचं आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रलला. तो हे स्टेशन आहे. आता परत ट्रेन पकडतो. आणखी इकडने एक 15-20 मिनटाचा ट्रेन डिस्टन्स असेल. लेट्स सी. तिकीट घेतली आहे इथून ॲम्स्टरडॅम सेंट्रलला जायची. 4 युरोजची आहे, 4.30 युरोजची आहे. आता मला स्कॅन करायचं आहे फर्स्ट. स्कॅन झाला आहे. आता 8ला जायचं आहे मला. 8वर आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रल. ॲम्स्टरडॅम सेंट्रल 8वर प्लॅटफॉर्म आहे. 8 इज डाऊन हियर. वेलकम टू ॲम्स्टरडॅम. वाव, नाईस. आता उतरलोय मी. हे ट्रॅम स्टेशन. ट्रेन जातात तिकडे. तर स्टेशन मला माहीत नाही. छान आहे. क्राऊड पण खूप आहे इथे. गर्दी दिसली युरोपमध्ये इथे. बाकी ब्रुजमध्ये एवढं स्टेशनला पण गर्दी नव्हती. आय नो, बिकॉज दिस इज प्रॉबेबली लोक खूप जास्त विजिट करतात इथे. ॲम्स्टरडॅम खूप छान आणि खूप मस्त आहे, बघण्यासारखे आहे. इथून एक क्रूजचं तुम्हाला टूर मिळतो. आज नाही, गर्दी आहे थोडीशी कारण वीकेंड असल्यामुळे. बट आय विल डेफिनेटली ट्राय दिस. मी आता बुकिंग अजून केली नाही, काहीतरी खातो अँड देन ऑफकोर्स आय विल ट्राय दॅट. खूप छान आहे यार, खरंच रेकमेंड करेन. एकदा तरी या अँड फील द एक्सपिरियन्स. खूप छान आहे.
लागली होती, सो एक चिकन बर्गर घेतल्या परत आणि सब फ्राईज ते खाऊया आणि क्रूज कॅनल करायला जाऊया. फ्राईज घेतले आहेत विथ सम सॉस, त्यांचे स्पेशल सॉस आहेत. चिकन बर्गर मला हे 9 युरोजला पडलं दोन्ही. आणि ते मी ऑप्शन्स त्यांचे ऑटो पण आहेत, म्हणजे पाठीचं बघत असाल तुम्ही तर ऑटोमॅटिक स्कॅन करून तुम्ही घेऊ शकता. पण मी सजेस्ट करेन ते घेऊ नका, कारण तुम्हाला माहीत नाही कुठले बर्गर्स असतात. त्यापेक्षा सिम्पल आहे, तुम्ही काउंटरला सांगा तुम्हाला तो बर्गर देतो. ही कनाल बोटची राईड आहे. तर बघू शकता खूप गर्दी आहे आज. आणि मला स्लॉट जो मिळाला आहे तो 4:15चा. आता वाजले आहेत 2:45. मला अजून 1 तास आहे वेट करायला आणि तोपर्यंत सगळे तिकीट्स फुल होते. इथे पण खूप ऑप्शन्स आहेत क्रूजसाठी. दिस इज वन ऑफ देम. माहीत नाही, मला जी चांगली वाटली मी ती केली. बट दिस इज ऑल्सो वन ऑफ देम. ही स्ट्रीट आहे आणि दोन्ही साईडला नाही का अशी बोट वगैरे जातात. आता दिसत तर नाही माझ्यामध्ये बोट. स्ट्रीट बघा ना. हा हा लाईव्ह वाटतंय. छान रेस्टॉरंट्स आहेत दोन्ही साईडला. यू कॅन रूम, यू कॅन सिट अँड हॅव अ कॉफी. मलेशियन रेस्टॉरंट आहे. देन यू हॅव रेस्टॉरंट दी पोर्तुगीज. अर्जेंटिना आहे. प्रत्येक कंट्रीचे आपले रेस्टॉरंट्स आहेत तिथे. असो पण स्ट्रीट मला खूप आवडली, जास्त मस्त आहे. मला जे सोवेनियर पाहिजे होतं ते तिथे नव्हते. बेसिकली आय एम लुकिंग आउट फॉर की चेन किंवा असं काही जे मॅग्नेट वगैरे ते त्याच्याकडे नव्हते अवेलेबल. खूप शॉप्स आहेत तिथे सोवेनियर्सचे. चीज शॉप आहे. यू कॅन सी व्हरायटीज ऑफ चीज. Let me try one. तिकडे काका फिशिंग करते. रेट काय माहिती काय लागतंय त्यांना. चला. हो नाही, ते फिशिंग नाही करत आहेत, ते पैसे काढत आहेत. ओके, पैसे का काढत आहेत ज्याच्यामध्ये ना काही लोक कॉईन्स टाकतात
त्यांना ना त्यांनी मॅग्नेट लावलंय पुढे, त्याच्यामध्ये जेवढे काय युरोज येतील ते त्यांचे. ॲम्स्टरडॅमचा पार्ट 1 आपण इथेच एंड करूया. बोट कॅनल राईड तुम्ही पार्ट 2 मध्ये पाहू शकता. आणि ही युरोप टूर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग, बाय.